स्नेहलता धांडोरे. आज आपण बघत आहोत बटाट्याची भाजी. हे शिजवून घेतलेत मी 5-6 मिडियम आकारचे बटाटे. हे बटाटे असे शिजवून ह्याची साली काढून असं घ्यायचं. एक मोठा आकाराचा कांदा मी घेतलाय. हे लसूण मिरची. आता आपण करूया. कढई ठेवले तापायला गॅसवर. आता आपण सुरुवातीला तेल टाकूया. दोन पळी तेल टाकते. आता आपण याच्यात राई जिरे टाकूया 1 चम्मच. या जरा फ्राय करूया आपण. आपले राई जिरे चांगले तडतडले पाहिजे अशा पद्धतीने. चांगले असे तडतडले ना. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकूया. आता आपण याच्यात लसूण 5-6 पाकळ्या आणि मिरची 5-6 ह्याचा आपण ठेचा केलाय. हे आधी टाकूया. मी बटाटे भाजीचा पराठा बनवते. मला आता करते. आता आपला लसूण झालाय. आता आपण कांदा टाकूया. एक मिडियम साईजचा कांदा. हे आता असं व्यवस्थित हलवायचं. आता आपण हळद टाकूया. 1 चम्मच हळद. आपलं झालं. सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपण मीठ टाकूया. बघा मीठ पण जरा हलवून घ्यायचं सर्व. हे बटाटे शिजवून कुकरला ह्याचे साली काढून घेतले. आता आपण टाकूया. असं चुरगाठून असं टाकायचं. गॅस लो करूया. असं पूर्ण स्मॅश करायचं. वर खाली हलवायचं असं व्यवस्थित. कारण आपण ह्याचा आता पराठा बनवूया बटाट्याच्या भाजीचा. ह्याच्यात आपण वाटाणे पण ॲड करू शकतो. वाटाणे पण असं टाकून पराठ्यात भरून करू शकतो. तर मी वाटाणे नाही घेतला, फक्त बटाट्याचेच करायला लागले. आपली भाजी झाली. अशी पूर्ण भाजी स्मॅश करायची. चमच्याच्या साह्याने उलटाण्याच्या साह्याने मी अशी बारीक बारीक करते. झाली आपली भाजी तयार. आता बघू शकता आपण पीठ
मळून ठेवले. आता आपण ह्याचे गोळे करून भाजी भरून आता आपण लाटूया. हे बघा अशा पद्धतीनं वरनं मी कोथिंबीर टाकली. हे बघा आपली भाजी आता तयार झाली. आता आपण पराठा लाटूया ह्या साईडला. अशी वरनं कोथिंबीर टाकायची. मस्त अशी भाजी झाली आपली तयार. चला आता आपण पराठा बघूया. माझा छोटा गॅस आहे, किचन छोटा आहे म्हणून जरा समजून घ्या मित्रांनो. हे बघा आपण गॅस जरा स्लो करूया. हे बघा आपली भाजी असा वळून घ्यायचा आणि आता आपण ह्याच्यात भरूया. असं भरायचं जसं आपण पोळ्याचं पुरण कसं भरतो तसं ह्याच्यात भरायचं. हे असं बटाट्याची भाजी अशी भरायची. असं व्यवस्थित असं पण करून आता आपण लाटूया. अशा पद्धतीने आपला पराठा लाटायचा. भाजी जास्त भरली ना म्हणून ते जरा फाटते. अशा पद्धतीनं आता आपण तेल टाकूया तव्यामध्ये. तवा टाकले आता आपण पराठा त्याच्यात टाकू. अशा पद्धतीने तव्यात टाकायचं. आपला पराठा झाला. आता आपण दुसरा करून बघूया. अजून एक गोळा जरा छोटा घ्यायचा कारण ते फाटतंय ना आपलं. असं गोल करून ह्याच्यात भरायचं. असं करून तोपर्यंत आपण हे ओढूया. असं पुरणावाने आपण असं पिठाच्या गोळ्यामध्ये भाजी अशी भरायची बटाट्याची. मुलांना खूप आवडतं. आता आपण लाटूया. आधी आपण याला ना लावूया. आपण तेल लावून मस्त असा पराठा आपला अशा पद्धतीने पराठा भाजायचा. टमाटर सॉस लावून पण खाऊ शकतोय, असं नुसतं पण खाऊ शकतोय रोल करून. खूप छान लागते बटाट्याची भाजी. पण अशी नुसती भाजी पण चपाती संग खाऊ शकतात. पण असं
पराठा केल्यावर मुलं खूप आवडीनं खातात. मस्त पैकी आपला मस्त पराठा झालाय, शेकलाय पण मस्त. आता आपण दुसरं लाटूया. मस्त पैकी साईडला झालं. आता आपण डब्यात त्याच्यात काढू. अशा पद्धतीनं पराठा लाटायचा, सगळीकडे व्यवस्थित असं तुटतंय. अशा पद्धतीनं आता आपण टाकूया तव्यावर. आता गॅस जरा खास करूया. अशा पद्धतीनं पराठा करायचा बटाट्याच्या भाजीचा. आता आपण शेकूया. असं बटाट्याच्या भाजीचा पराठा छान होतो. आता आपण तेल लावूया. असं अगोदर परत आपण पलटी करूया. गॅस फास्टच ठेवायचा, गॅस स्लो नाही करायचा. असं शेकू द्यायचा चांगलं व्यवस्थित. असे बटाट्याच्या भाजीचा पराठा करून बघा. मस्त असं पराठा. आता आपण दुसरा शेकतोय तोपर्यंत. बघा कसं मस्त पैकी शेकलं. अशा पद्धतीनं पराठा बनवायचा. असं बनवायचा पराठा. मुलांना डब्याला वगैरे पण देऊ शकतो आपण. भाजी चपाती देण्यापेक्षा हे असंच पिठाच्या गोळ्यामध्ये भाजी करून असं भरून पण देऊ शकतोय. आपला झाला पराठा. आपण काढूया. आपण पराठा असं मस्त असं तेल लावून तूप लावून किंवा मस्का लावून पण आपण देऊ शकतो, खाऊ शकतो. मुलांना आवडले असल्यास